चूक कळली असेल तर मातोश्रीवर यावं, दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी विधान केले। शिवसेना एकच आहे, दोन शिवसेना असूच शकत नाही असंही राऊतांनी म्हटलंय। घटनेनुसार पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। शिवसेना एकच आहे, मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना। शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं। जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा। मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। शिंद्यांबरोबर जी लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना। निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं, आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही। ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल, आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत। घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे। पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे, पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही। दरम्यान पश्चाताप होत असेल तर पुनर्विचार करावा, अंबादास दानवेंनी शिंदेच्या शिवसेनेसंदर्भात पुन्हा एकदा विधान केलंय। काय म्हटलं अंबादास दानवेंनी पाहूयात एकदा। अंबादास दानवे यांनी काल शिवसेनेसंदर्भात विधान केलेलं होतं। दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात, मात्र मला एकट्याला वाटून काय फायदा असं त्यांनी म्हटलेलं होतं। दरम्यान या संदर्भात राऊतांनी म्हटलेलं होतं की ज्यांना पश्चाताप झालेला होता आहे त्यांनी आता पुन्हा एकदा मातोश्रीवर यावं। हे बोलल्यानंतर पुन्हा एकदा अंबादास दानवेंनी विधान केलेलं आहे। संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे। ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा, ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे। विधान शिवसेनेच्या नेत्यांनी केलं, त्याच्यावर तुमचे काय बद्दल? मी सत्य आहे, शिवसेना दोन नाही, ते शिवसेना एकच आहे, जी बाळासाहेबांची, जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते। इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे, आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही। त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे। पण या नेत्यांनी जे जे शिंदे सेना आहे त्यांच्या नेत्यांनी, अनेक नेत्यांनी मातोश्रीवर असो किंवा मातोश्रीतल्या उद्धव ठाकरेंवर असो, आदित्य ठाकरेंवर असो, रश्मी ठाकरेंवर असो, त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली, तर चर्चा केल्यानंतर याच्यावर थोडं राजकारणात अशा टीका होत असतात एकमेकावर। टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं। टीका रोज एकमेकावर करत असतो आपण, म्हणून काय एकमेकाची दुश्मन देत असतो, पण नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे। जर हे शिंदेकडे एकत्र येऊन जर का मातोश्रीवर आला तर चर्चा पुढे जाऊ शकते काय नाही जाणार, जाऊ शकते। दुसरा प्रश्न लाडकी बहिणीचा आहे। हे जे काही लाडक्या बहिणींना अनेक बाहेर काढलंय त्यामध्ये